पोलीस स्टेशनची अनोखी सफर केम्ब्रिज स्कूलच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतले पोलिसांचे कामकाज। मिरज शहर पोलीस स्टेशन येथे केम्ब्रिज स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक व जनजागृतीपर भेट देत पोलिसांच्या दैनंदिन कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली। या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाची कार्यपद्धती, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची भूमिका तसेच नागरिकांप्रती असलेल्या जबाबदाऱ्यांची ओळख करून देण्यात आली। भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना तक्रार अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया, प्राप्त तक्रारींवर पोलीस कशा प्रकारे कार्यवाही करतात, पोलीस कोठडीची रचना आणि कार्यपद्धती याची सविस्तर माहिती देण्यात आली। तसेच पोलिसांकडून वापरण्यात येणाऱ्या विविध शस्त्रांची ओळख करून देत त्याचा वापर कोणत्या परिस्थितीत केला जातो याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन, कायद्याचा आदर, सामाजिक जबाबदारी आणि पोलीस हे समाजाचे मित्र असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला। विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न विचारून पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधला। या शैक्षणिक भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांविषयी असलेला विश्वास अधिक दृढ होण्यास, कायद्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास आणि समाजात पोलीस नागरिक संबंध आणि अधिक बळकट होण्यास निश्चितच मदत होणार असल्याचे मत व्यक्त केले। यावेळी मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण चौगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी, मिरज। नमस्कार, मी सपोनी शिंदे, नेमणूक मिरज शहर पोलीस ठाणे। आज आमच्याकडे केम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे CBSEचे स्टुडंट जे फर्स्ट स्टँडर्डचे आहेत ते पोलीस स्टेशन व्हिजिट करता आलेले आहेत। ॲक्च्युली हा उपक्रम आमच्यासाठी खूप छान आहे, कारण मुलांची पहिली गोष्ट पोलीस स्टेशनची भीती मोडली पाहिजे। पोलीस म्हणजे फक्त पनिशमेंट करणारे ही एकच इमेज समाजात आहे आणि ती थोडीशी मोडायला किंवा आम्हाला यांच्यासोबत फ्रँकली व्हायला एक संधी मिळते, जेणेकरून टीचर्सनी पोलीस स्टेशन दाखवणं, मुलांना इथले लॉकअप दाखवणं, प्रोसिजर कशी असते, कंप्लेंट कशी घेतली जाते, वायरलेसवरून कसे मेसेज दिले जातात, तेव्हा तुरुंग काय असतो, एका दृष्टीने भीती पण आहे आणि एका दृष्टीने भीती मोडते पण। आणि मुलांना समजून जातं की पोलीस स्टेशनला बाबा आपण जर काही केलं तर आपल्याला या लॉकअपमध्ये टाकलं जातं किंवा रायफल दाखवली जाते की अशी एवढी हत्यारं आहेत। मग एका दृष्टीने मुलांमध्ये थोडी भीतीही बसते आणि एका दृष्टीने त्यांचं आमच्यासोबत फ्रेंडली व्यवहार पण म्हणजे वागणं पण फ्रेंडली होऊन जातं, जेणेकरून आम्हाला काही मुलांच्या बाबतीत, लहान मुलांच्या बाबतीत पॉक्सो ॲक्ट माहिती आहे आपल्याला, तर त्या अनुषंगानं आम्हाला त्यांच्याशी फ्रेंडली व्हायला अजून छान मदत होते। कारण काही जेव्हा गुन्हे घडतात पॉक्सोचे तेव्हा पहिली गोष्ट मुलं सांगायलाच घाबरतात, आम्हाला बघूनच सांगायला घाबरतात। असे जे उपक्रम राबवले जातात याच्यातून त्यांची जी भीती मोडली जाईल, त्याच्यातून आम्हाला फायदा होईल की ते आमच्याशी फ्रँकली राहतील, फ्रँकली बोलतील, त्यांचे प्रश्न कधी कधी टीचर्स न सांगता आम्हाला सांगतील आणि याच्यातून आम्ही गुन्हेगारी कमी करण्यासाठी किंवा मुलांची जी भीती आहे, मुलांची जे एक त्यांच्या मनामध्ये जे लपलेल्या गोष्टी आहेत त्या काढायला खूप छान मदत होईल आणि खूप चांगला उपक्रम आहे। अजून अशा अनेक शाळांनी आम्हाला व्हिजिट करावी, आम्ही देखील दरवेळी जात असतो। पोलीस स्टेशन काय असतं हे वातावरण दाखवण्यासाठी स्कूल्सनी मोस्ट ऑफ एक 6 महिन्यांनी 7 महिन्यांनी वेगवेगळ्या, आता ही फर्स्ट स्टँडर्डची मुलं आहेत मला वाटतं सगळी, तर वेगवेगळ्या स्टँडर्डच्या मुलांना घेऊन यावं। मोस्ट ऑफ यांनी टीनेजर एज चे मुलांना जास्ती करून आणलं पाहिजे, त्यांना थोडीशी भीती बसणं किंवा त्यांना पोलीस स्टेशनबद्दल माहिती असणं गरजेचं आहे। आणि मी स्कूलचं खूप आभारी आहे, कारण त्यांनी मुलांना इथं आणलेलं आहे, आमच्याशी फेस टू फेस कम्युनिकेशन खूप छान फ्रँकली वातावरण त्यांनी बनवून दिलं आहे, त्याबद्दल थँक्यू।